हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? तर आज आपल्या व्हिडिओला छान अशी सुरुवात झालेली आहे. गुरुवार होता ना, तर म्हटलं सगळी फुलं वगैरे आणलेली आहेत, ती मी छान अशी डब्यामध्ये ठेवून देते. तर आदल्या दिवशी सगळी गुरुवारची तयारी करून ठेवली होती आणि तोच व्हिडिओ आहे. आणि ही मला फुलं खूप आवडतात, जे की बघा मी तुम्हाला दाखवते ना, खूप मला अत्यंत आवडतात आणि मला पूजेला ते मी आणायलाच सांगते त्यांना. तर त्यांनी छान असे हार वगैरे आणून ठेवलेले. तर ही सगळी गुरुवारची मी पूजेची तयारी करून ठेवली आणि नंतर डब्यामध्ये छान अशी फुलं वगैरे फ्रीजमध्ये ठेवून दिले तर राहतात चांगले. त्याच्यानंतर मग 5-5:30ला ना भूक लागते, त्याच्यामुळे मग मी आर्यासाठी असा तिखट उपमा करतो ना, त्याप्रमाणे शेवयाचा उपमा केला. खूप सुंदर उपमा होतो आणि हे बघा शेवयाचा उपमा ना असं करून नक्कीच बघा, जर करत नसाल ना तर खूप छान होतो. तर असा उपमा करून घेतला आणि तिला दिला. मी सुद्धा खाल्ला, खूप भूक लागलेली. आणि त्याच्यानंतर इतका छान झाला होता ना, खरंच काय सांगू. आणि नंतर मग घरच्या कामाला तयारी करायला घेतली मी. भाजी वगैरे साफ करायला घेतली. हा होता बुधवारचा जो मी व्हिडिओ शूट केला होता, तो थोडा शेअर केला. आणि आता हा दुसऱ्या दिवशीचा म्हणजे गुरुवारचा व्हिडिओ आहे. तर सर्वात आधी मार्गशीर्ष गुरुवारच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नंतर हा जो दुसऱ्या दिवशीचा वार आहे, तो गुरुवारची मी पूजा करते. म्हणजे आपली महालक्ष्मीची जो पहिला गुरुवार, तर लवकर उठून सकाळीच मी देवपूजा करून घेतली. आणि त्याच्यानंतर मला जी आपली महालक्ष्मीची पूजा करायची असते ना, ती पूजा मांडणी, पुस्तक वगैरे लवकर करायचं होतं. मला 11च्या आत पूजा करायची होती, कारण आम्ही जाणार होतो ते म्हणजे खास करून 11:30ला महत्त्वाच्या कामासाठी. आणि मी तुम्हाला पुढे सांगेनच. तर त्याच्यानंतर मस्त अशी देवपूजा झाली, पूजेची मांडणी करून झाली, रांगोळी दरवाजात काढली, कापूर वगैरे घरात लावला. आणि घरात ना नक्की कापूर लावा, दरवाजात एक कापूर लावा, त्याच्यामुळे ना घरातली निगेटिव्हिटी बाहेर जाते. घरामध्ये ना पॉझिटिव्हिटी राहण्यासाठी, घर आनंदी राहण्यासाठी हे सगळं करावं लागतं. आणि लक्ष्मीचा सतत वास राहतो. लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि लक्ष्मीचा आपल्या घरात सतत वास राहण्यासाठी ना हे सगळं करणं महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे छान अशी माझी पूजा केली. त्यानंतर सकाळी आर्याला चपाती, बटाट्याची भाजी बनवली. आणि सगळ्या लहान मुलांना तर बटाट्याची भाजी आवडतेच, त्याचबरोबर आर्याला नुसताच बटाटा पाहिजे असतो. तर छान अशी बटाट्याची भाजी तिच्यासाठी करून घेतली. देवपूजेची तयारी केली. सगळ्या समया वगैरे व्यवस्थित धुवून, स्वच्छ तुपाचा दिवा लावून, त्याचबरोबर सगळं देवी आईचा मुखवटा वगैरे, कलश छान सजवून पूजेची मांडणी केली. आणि बघा आता मी छान पिवळ्या वर लाल अशी मस्त दिसते बघा. आणि रांगोळी काढून माझी झालेली आहे, खूप सुंदर दिसते. मी पूजा मांडणी छान करून झाली आहे. धूप दीप अगरबत्ती दाखवून आता पूजेचे पुस्तक वाचते. छान अशी आरती करून घेतली आणि आज मस्त पहिला गुरुवार मनसोक्त माझी पूजा झाली. हा जर संपूर्ण व्हिडिओ जर बघायचा असेल ना, तर माझ्या चॅनलवर मी अपलोड केला आहे, तर तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ.